4 दिवस सासूचे भाग 6. आयुष्याची नवी दिशा. आर्याच्या हातात फोन. इंटरनॅशनल ट्रान्सफर हे शब्द अजूनही कानात घुमत होते. घरात सगळे तिच्याकडे बघत होते. रोहनच्या डोळ्यात प्रश्न, सुनीताताईंच्या चेहऱ्यावर शांतता, पण आतून विचार सुरू. मोठी संधी, मोठा निर्णय. आर्या काय म्हणाले? माधव काका विचारतात. आर्या हळूच, माझं प्रमोशन कन्फर्म झालंय, पण यावेळी परदेशात जावं लागेल. नेहा लगेच, ओ वाव, आता तर फॉरेन लाईफ. रोहनचा गोंधळ. रोहन शांत, म्हणजे तू जाणार आहेस? आर्या त्याच्याकडे पाहते. मला कळत नाही रोहन, ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सासूचा विचारशील दृष्टिकोन. सुनीताताई म्हणाल्या, प्रत्येक संधी आयुष्यात एकदाच येते, पण प्रत्येक नातंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्या पुढे म्हणाल्या, यावेळी निर्णय आणखी कठीण आहे. रात्रीचा संवाद. त्या रात्री आर्या आणि रोहन छतावर बसले होते. चंद्रप्रकाश, शांत वातावरण. रोहन, आर्या हळूच म्हणाली, तुला काय वाटतं? रोहन काही क्षण गप्प. मला वाटतं तू तुझं स्वप्न पूर्ण करावंस. आर्या थक्क, पण आपलं नातं? रोहन हलकंसं हसतो. आपण आधीच डिस्टन्स हँडल केलंय, पुन्हा करू. भावनांचा ताण. आर्या डोळ्यात पाणी आणत, पण यावेळी डिस्टन्स जास्त आहे. देश बदलणार आहे. रोहन तिचा हात धरतो. डिस्टन्स नाही, ट्रस्ट महत्त्वाचा असतो. नेहाचा टोमणा. नेहा वर येते. अरे वा, रोमॅन्टिक डिस्कशन चाललंय. ती हसत म्हणते, वहिनी, फॉरेनला जाऊन आम्हाला विसरू नका हं. आर्या थोडी हसते, पण मनात गोंधळ. माधव काकांचा सल्ला. माधव काका शांतपणे म्हणतात, निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे निवडशील त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. आर्याचा निर्णय. दुसऱ्या दिवशी सगळे हॉलमध्ये. आर्या पुढे येते. मी निर्णय घेतलाय. सगळ्यांचा श्वास रोखला. ट्विस्ट, मी ही अपॉर्च्युनिटी ॲक्सेप्ट करते. नेहा, वाव, पार्टी. रोहन शांतपणे हसतो, पण डोळ्यात थोडं दुःख. अनपेक्षित वळण. पण आर्या पुढे म्हणते, पण मी एकटी जाणार नाही. सगळे गोंधळतात. म्हणजे? आर्या रोहनकडे पाहते. मी इच्छिते की आपण दोघं एकत्र जाऊ. रोहनला धक्का. मी? रोहन आश्चर्याने. पण माझा जॉब, माझं सगळं इथं आहे. आर्या शांतपणे, आपण दोघं एक टीम आहोत ना, मग आयुष्याचे निर्णयही एकत्र घ्यायला हवेत. सासूचा मोठा क्षण. सुनीताताई पुढे येतात. रोहन, तुझ्या पत्नीचं स्वप्न आहे हे. त्या पुढे म्हणाल्या, आणि जर तू तिच्यासोबत उभा राहिलास तर हे नातं अजून मजबूत होईल. भावनांचा क्लायमॅक्स. रोहन विचारात. घर, जॉब, आईबापा आणि आर्या. तो हळूच म्हणतो, मला थोडा वेळ हवा आहे. आर्या मान डोलावते. तेवढ्यात दरवाजावर नॉक. नेहा उघडते. बाहेर उभा असतो एक कुरिअर बॉय. आर्या मॅडमसाठी पार्सल. आर्या उघडते. आत एक लेटर. ती वाचते आणि तिचा चेहरा बदलतो. हे हे कसं शक्य आहे? रोहन घाबरून, काय झालं? आर्या थरथरत, माझं ट्रान्सफर ॲडव्हान्स केलंय, मला उद्या निघावं लागेल. आर्या इतक्या लवकर जाईल? रोहन तिच्यासोबत जाणार का? आणि या अचानक बदलाने नातं पुन्हा तुटणार का? वेळेआधीचा निरोप. आर्याच्या हातात ते पत्र. उद्या निघावं लागेल. घरात सगळे थबकले. अचानक आलेलं वादळ. उद्या? इतक्या लवकर? नेहा मोठ्याने म्हणाली. माधव काका शांत पण गंभीर. ही कंपनीची पॉलिसी असेल, पण इतका कमी वेळ? रोहन काही बोलू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच विचार, इतक्या लवकर ती दूर जाणार? आर्याचा ताण. आर्या खुर्चीवर बसली. मी तयारही नाही. पॅकिंग, ऑफिस फॉर्मॅलिटीज आणि ती रोहनकडे पाहते. तुझ्याशी नीट बोलायलाही वेळ नाही. रोहनचा भावनिक क्षण. रोहन तिच्या जवळ बसतो. आपण इतक्या लवकर निरोप घ्यायचा होता का? आर्याच्या डोळ्यात अश्रू. मला नाही जायचं असं अचानक. सासूचा धीर. सुनीताताई पुढे येतात. आर्या, आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात, पण त्या संधी असतात. त्या तिचा हात धरतात. तू स्ट्रॉंग आहेस, तू हे करू शकतेस. नेहाचा हलका टोमणा. नेहा हसत, अगं वहिनी, फॉरेनला जातेस, एन्जॉय कर. इथे आम्ही ड्रामा मॅनेज करतो. सगळे थोडंसं हसतात. ताण कमी होतो. शेवटची रात्र. त्या रात्री आर्या आणि रोहन छतावर. शांतता, फक्त वाऱ्याचा आवाज. रोहन, आर्या हळूच, तू येणार का माझ्यासोबत?
रोहन काही क्षण गप्प. मला यायचं आहे, पण सगळं सोडणं इतकं सोपं नाही. अपूर्ण उत्तर. आर्या मान डोलावते. मला समजतं, पण तिच्या डोळ्यात निराशा स्पष्ट होती. रोहन तिचा हात पकडतो, पण एक प्रॉमिस देतो. मी तुला एकटी सोडणार नाही. निरोबाच्या सकाळी. सकाळी बॅगा तयार, टॅक्सी बाहेर, घरात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. माधव काका, जपून जा. नेहा, व्हिडिओ कॉल रोज कर हं. सासू सुनेचा भावनिक क्षण. सुनीताताई आर्याला मिठी मारतात. तू फक्त माझी सून नाहीस, माझी मुलगी आहेस. आर्या रडत, आई. रोहन, आर्या शेवटची भेट. रोहन तिच्यासमोर उभा. दोघं काही बोलू शकत नाहीत. फक्त डोळ्यातून सगळं व्यक्त होत होतं. टेक केअर, रोहन हलकंसं म्हणतो. आर्या, मिस यू. दोघं मिठी मारतात. मोठा ट्विस्ट. आर्या टॅक्सीमध्ये बसते. ती निघायला लागते. तेवढ्यात स्टॉप. सगळे दचकतात. रोहन धावत येतो. तो जोरात म्हणतो, मी पण येतो तुझ्यासोबत. सगळे थक्क. आर्या आश्चर्याने, खरंच? रोहन हसतो. हो, कारण आता मला कळलंय तुझ्याशिवाय काहीच कंप्लीट नाही. ते पटकन इमर्जन्सीमध्ये तात्काळ तिकीट काढतात. शेवटचा सीन. दोघं टॅक्सीमध्ये एकत्र बसतात. घर दूर जातंय, पण त्यांचं नातं अजून जवळ येतंय. परदेशात नवीन आयुष्य कसं असेल? नवीन आव्हानं, नवीन लोक आणि पुन्हा एखादं वादळ येणार का? नवीन देश, नवीन परीक्षा. विमान आकाशात झेपावलं. खाली राहिलं घर, कुटुंब आणि जुनं आयुष्य. आर्या खिडकीतून बाहेर पाहत होती. डोळ्यात थोडी भीती आणि थोडा उत्साह. रोहन तिच्या बाजूला, रेडी फॉर न्यू लाईफ. आर्या हलकसं हसली. थोडी घाबरले, पण तू आहेस ना? परदेशात पहिली पायरी. दोघं नवीन देशात उतरतात. मोठं एअरपोर्ट, वेगळी भाषा, वेगळी माणसं. वाव. रोहन आश्चर्याने, सगळंच वेगळं आहे. आर्या हसते. हो, आणि इथूनच आपली नवीन स्टोरी सुरू होते. नवीन घर, नवीन सुरुवात. त्यांना कंपनीकडून अपार्टमेंट मिळालेलं असतं. छोटंसं पण सुंदर घर. आर्या आत येते. हेच आपलं घर आता. रोहन हसतो. हो, छोटंसं पण आपलं. दोघं एकमेकांकडे पाहतात. पहिलं चॅलेंज. दुसऱ्या दिवशी आर्या ऑफिसला जाते. नवीन टीम, नवीन बॉस. बॉस कडक आवाजात, वेलकम आर्या, बट हिअर परफॉर्मन्स मॅटर्स मोर दॅन एक्सपिरियन्स. आर्या थोडी नर्वस. येस सर. रोहनचा संघर्ष. दुसऱ्या बाजूला रोहन घरी. त्याचा जॉब नाही, रुटीन नाही. तो स्वतःशीच, मी काय करतो इथे? फोनवर इंडियामधले कॉल्स. तू खरंच सगळं सोडून गेला? फ्युचर काय आहे तुझं? रोहन गोंधळतो. अंतराची सुरुवात पुन्हा. संध्याकाळी आर्या थकलेली घरी येते. आज खूप हेक्टिक डे होता. रोहन शांत. आर्या, तुझा दिवस कसा गेला? रोहन हलकंसं, ठीक. न बोललेली वेदना. दोघं एकाच घरात, पण पुन्हा थोडंसं अंतर जाणवतं. नेहाचा व्हिडिओ कॉल. फोन वाजतो. नेहा, हॅलो, फॉरेन कपल. ती हसत, काय मग, रोमॅन्टिक लाईफ चालू आहे ना? आर्या हसते, हो, मॅनेज करतोय. नेहा रोहनकडे पाहते. भाऊ, तू जरा सिरियस दिसतोयस. रोहनचा भावनिक स्फोट. कॉल कट झाल्यावर रोहन अचानक म्हणतो, आर्या, मला इथे कम्फर्टेबल वाटत नाही. आर्या थबकते. का? माझं सगळं मागे सोडलं आणि इथे मी काहीच नाही. आर्याचा धक्का. काहीच नाही म्हणजे? आर्या दुखावली. तू माझ्यासोबत आहेस ते पुरेसं नाही. रोहन शांत. माझ्यासाठी नाही. नात्यात तणाव. आर्या चिडून, मग तू का आलास माझ्यासोबत? रोहन ही रागात, कारण मला वाटलं आपण टीम आहोत. दोघं एकमेकांकडे पाहतात. पुन्हा एकदा स्वप्न वर्सेस वास्तव. तेवढ्यात आर्याच्या मोबाईलवर मेसेज, इमर्जन्सी मीटिंग टुमारो, युअर पोझिशन इज ॲट रिस्क. आर्या घाबरते. हे काय नवीन? आर्याचा जॉब धोक्यात का आला? रोहन या परिस्थितीत काय करणार? आणि या नवीन देशात त्यांचं नातं टिकेल का? परदेशातील पहिलं संकट. रात्रभर आर्याला झोप लागली नाही. फोनवर आलेला तो मेसेज, युअर पोझिशन इज ॲट रिस्क, तिच्या मनात सतत घुमत होता. सकाळचं तणावपूर्ण वातावरण. सकाळी आर्या घाईत तयार होत होती. चेहऱ्यावर ताण स्पष्ट होता. रोहन तिच्याकडे पाहत, रिलॅक्स, मिसअंडरस्टँडिंग असेल काहीतरी. आर्या हलकंसं, होप सो. पण तिच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता. ऑफिसमधील तणाव. आर्या ऑफिसमध्ये पोहोचते.
मीटिंग रूममध्ये सगळे सिनियर मेंबर्स बसलेले. बॉस कडक. आर्या, वी हॅव रिसिव्ड कंप्लेंट्स अबाउट युअर परफॉर्मन्स. आर्या थक्क. सर, कंप्लेंट्स? पण मी तर. आरोपांची मालिका बॉस पुढे म्हणतो. डेडलाईन्स मिस झाल्या, टीम कोऑर्डिनेशन कमी आहे आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये डिले. आर्या गोंधळते. सर, मी सगळं टाईमवर कंप्लीट केलं होतं. समीरची पुन्हा एंट्री. तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि समीर आत येतो. आर्या आश्चर्याने. समीर, तू इथे? समीर शांतपणे. मी इथे न्यू प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून आलोय. नवीन संशय. बॉस म्हणतो, समीर विल रिव्ह्यू युअर वर्क. आर्याच्या मनात शंका. तो मदत करायला आला आहे की तपासायला? रोहनचा एकटेपणा. दुसऱ्या बाजूला रोहन घरी एकटा. तो जॉब पोर्टल्स बघत असतो. एक्सपिरियन्स इंडियन मार्केटचा. इथे काम कसं मिळेल? तो निराश होतो. अचानक आलेली संधी. तेवढ्यात त्याला एक मेल येतो. इंटरव्ह्यू अपॉर्च्युनिटी फॉर लोकल फर्म. रोहनच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य. कदाचित हाच माझा चान्स आहे. नात्यात पुन्हा तणाव. संध्याकाळी आर्या घरी येते. खूप अपसेट. रोहन उत्साहात. मला इंटरव्ह्यू कॉल आला आहे. आर्या थंडपणे. गुड. रोहन थबकतो. बस एवढंच? भावनांचा स्फोट. आर्या चिडून. माझा जॉब धोक्यात आहे आणि तू इंटरव्ह्यू सेलिब्रेट करतोयस. रोहन दुखावतो. मी माझ्यासाठी काहीतरी करतोय. ते चूक आहे का? दोघांचं वेगळं जग. आर्या, तुला माझी सिच्युएशन कळत नाही रोहन. रोहन म्हणतो, आणि तुला माझी. शांततेतली दरी. दोघं वेगवेगळ्या कोपऱ्यात बसतात. एकाच घरात, पण मनं दूर. मोठा ट्विस्ट. त्या रात्री आर्याला एक मेल येतो. ती उघडते. फायनल डिस्कशन विल बी टेकन टुमारो बेस्ड ऑन समीर्स रिपोर्ट. आर्या थक्क. म्हणजे माझं फ्युचर आता त्याच्या हातात. दुसऱ्या बाजूला रोहनला कॉल येतो. युअर इंटरव्ह्यू इज टुमारो मॉर्निंग. तो फोन ठेवतो आणि स्वतःशी म्हणतो, उद्या दोघांचं फ्युचर ठरणार आहे. पुढील भागात समीर आर्याच्या बाजूने रिपोर्ट देईल का? रोहनचा इंटरव्ह्यू कसा जाईल आणि या दोघांच्या आयुष्यात कोणता मोठा बदल होणार? कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.